सांगावावर आपण पाहतोय पिंपरी चिंचवड मधील महत्त्वाच्या बातम्यांचे हायलाइट्स। यंदाच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या निमित्ताने पिंपरी चिंचवड शहर निवड चाचणी स्पर्धेत कुमार खुशाल मोरे 28 ते 30 वजनी गट याने आपल्या कारकिर्दीतील पहिली कुस्ती लढवली आणि पहिल्याच प्रयत्नात त्याने सलग 2 फेऱ्यांमध्ये विजय मिळवत सेमीफायनल पर्यंत मजल मारली। भारतीय जनता पार्टीच्या वतीने राज्यभर पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान सुरू असून या महाअभियान अंतर्गत महाराष्ट्रातील पहिले कार्यकर्ता शिबिर आपल्या चिंचवड विधानसभा मतदारसंघातील सांगवी पिंपळगुरव मंडळात येथे मंडळाध्यक्ष श्री गणेश ढोरे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडले। पक्षाची संघटन बांधणी अधिक बळकट करणे, वैचारिक अधिष्ठान दृढ करणे तसेच लोककल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी यासाठी हे प्रशिक्षण महाअभियान अत्यंत महत्त्वपूर्ण ठरत असल्याची भावना आमदार शंकर जगताप यांनी व्यक्त केली। आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शहरात गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाल्याची अफवा पसरत असल्याने नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे। या पार्श्वभूमीवर तातडीने अन्न आणि नागरी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत महत्त्वाची बैठक घेत आमदार शंकर जगताप यांनी शहरातील गॅस पुरवठा याचा सविस्तर आढावा घेतला। भोसरी विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या समस्या ऐकून त्यांना तातडीने न्याय देण्यासाठी आमदार महेश लांडे यांच्या निवासस्थानी नियमितपणे जनता दरबार आयोजित केला जातो। नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेणे आणि तत्काळ उपाययोजना करण्यासाठी हा उपक्रम प्रभावी माध्यम ठरत आहे। या शहराच्या यशस्वी वाटचालीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका निभावणाऱ्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आयुक्तपदी डॉक्टर श्री विजय नामदेव सूर्यवंशी यांची नियुक्ती झाली। आज मावळते आयुक्त श्री श्रावणजी हर्डीकर साहेब यांच्याकडील आयुक्त पदाचा चार्ज त्यांनी घेतला। पिंपरी चिंचवड शहराच्या शाश्वत विकासासाठी नवनियुक्त आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी आणि त्यांचे सहकारी कार्य करतील असा विश्वास आमदार महेश लांडे यांनी त्यांच्या पोस्टद्वारे दाखवला। या होत्या आजच्या पिंपरी चिंचवड मधील महत्त्वाच्या बातम्यांचे हायलाइट्स। अशा विविध घडामोडी जाणून घेण्यासाठी सबस्क्राइब करा सांगावा, पाहत रहा सांगावा।